सत्ताधाऱ्यांवर शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा न करण्यावरून टीका करणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे गट उद्या होणाऱ्या त्यांच्या दसरा मेळाव्यावर 63 कोटींच्या घरात खर्च करतोय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीएम केअरचे पैसे पूरग्रस्तांसाठी द्यावे अशी मागणी केल्यापासून भाजपकडून ठाकरेंना टार्गेट केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय। अशातच आता ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचं नियोजनही 63 कोटींच्या घरात असून 9 हा आकडा लाभदायक असल्याचं कुणीतरी सांगितल्यापासून उबाटाचे सगळे व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात असा खळबळजनक दावा भाजप नेते केशव उपाध्याय यांनी केलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आयोजित करण्यात आलाय। तर ठाकरेंनी हा दसरा मेळावा रद्द करून मराठवाड्यासाठी मदत जाहीर करावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे। उपाध्याय यांनी एक्सवर एक पोस्ट करत ठाकरेंवर निशाणा साधत गंभीर आरोप केले। त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की 63 कोटीचा दसरा मेळावा 9 हा आकडा लाभदायक असल्याचं कुणीतरी सांगितल्यापासून उबाटाचे सगळे व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात। निवडणुकीतील उमेदवारांच्या संख्येची बेरीज 9 हवी, टक्केवारी 9 पेक्षा कमी नसावी। इतकंच काय, दोघा भावांमध्ये असलेल्या 36च्या आकड्याची बेरीजही 9 असावी याची नेहमीच काळजी घेणाऱ्या या गटाचा दसरा मेळाव्याचं नियोजनही 63 कोटींच्या घरात असणार आहे। गटाच्या गोटातील सूत्रांनी दिलेली ही अत्यंत खात्रीलायक माहिती असा दावा उपाध्याय यांनी केलाय। तर या मेळाव्यासाठी तब्बल 63 कोटीचं नियोजन झाल्याचं या गटातील नेत्याने सांगितलं असून सभा ठिकाण, स्टेज सजावट, जाहिराती, सोशल मीडिया, त्याशिवाय लोकांना आणायला गाड्या, शिवाय त्यांच्या वडापाव चहापाण्याची व्यवस्था असं सगळं मिळून हे 63 कोटी लागणार आहेत। या 63 कोटीमध्ये अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या मराठवाड्यात किती गावातील शेतकऱ्यांना मदत झाली असती, किती घरे वसवली गेली असते असा सवालही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये उपस्थित केला। उपाध्याय यांनी पुढे लिहिलं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना लोक स्वतःहून उत्साहात यायचे, तेव्हा सेना प्रमुखाच्या विचाराचं सोनं असायचं। आता तशी परिस्थिती नाहीये। हवं तर उद्धव ठाकरेंच्या नावाने मराठवाड्यात मदत करा, पण हे 63 कोटी महाराष्ट्राच्याच उभारणीत लावा अशा शब्दात केशव उपाध्याय यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। तुम्हाला काय वाटतं, ठाकरेंनी हा मेळावा टाळत खरे शेतकऱ्यांना मदत करायला हवी होती का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।